आणि शरद पवार. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपाच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर आगपाखड केली आहे. तुमच्या वडिलांना पेरणीचे पैसे मोदींनीच दिले असं वक्तव्य लोणीकर यांनी केले. बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. टीका करणाऱ्यांवर बोलताना भाजपाच्या लोणीकरांची जीभ घसरली आहे. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल ही सरकारमुळे, आमचंच घेऊन आमच्या विरुद्ध का बोलता असा सवाल त्यांनी केलेला आहे. भाजपच्या बबनराव लोणीकरांची जीभ पुन्हा घसरली आहे. टीका करणाऱ्यांवर बोलताना भाजपच्या लोणीकरांची जीभ घसरली आहे. व्हॉट्सअपला काय लफडे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे, एवढा धुमाकूळ आहे. तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येत, चांगली बातमी येत नाही. आता मी एवढी बडबड केली 1-1.5 तास, हे काही नाही येणार. मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं, लगेच टीव्हीला येतं. मी सांगितलं की कुत्रा माणसानं लावलं त्याची बातमी होत नाही, पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहित नाही, ती बातमी खरी आहे का खोटी आहे कोणी तपासत नाही. कुचर वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले 9-10 जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले. सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर आगपाखड करण्यात आली. आमचंच घेऊन आमच्या विरुद्ध का बोलता असं लोणीकर यांचं वक्तव्य. या ठिकाणी भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आहे. तुमच्या वडिलांना पेरणीचे पैसे मोदींनीच दिलेत टीका करणाऱ्यांवर बोलताना भाजपच्या लोणीकरांची जीभ घसरली आहे. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल ही सरकारमुळे आहे, आमचाच घेऊन आमच्या विरुद्ध का बोलता असं वक्तव्य लोणीकर यांनी केलंय. आपल्यासोबत या ठिकाणी राजू शेट्टी सर हे फोनलाईन वरून जोडलेले आहेत. आपण पाहतो या ठिकाणी सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवरती या ठिकाणी टीका करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली आहे. लोणीकर नेमकं काय बोललेत मला माहिती नाही. पुन्हा एकदा जर मला सांगाल तर मी त्याच्यावर. त्यांचं असं वक्तव्य आहे, तुमच्या वडिलांना पेरणीचे पैसे मोदींनीच दिलेले आहेत असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात येते. त्याचप्रमाणे ते म्हणतात तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल ही सरकारमुळे आहे. आपण एकदा ऐकूयात नेमकं ते काय म्हणाले. व्हॉट्सअपला काय लफडे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे, एवढा धुमाकूळ आहे. तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येत, चांगली बातमी येत नाही. आता मी एवढी बडबड केली 1-1.5 तास, हे काही नाही येणार. मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं, लगेच टीव्हीला येतं. मी सांगितलं की कुत्रा माणसानं लावलं त्याची बातमी होत नाही, पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहित नाही, ती बातमी खरी आहे का खोटी आहे कोणी तपासत नाही. कुचर वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले 9-10 जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले. जी राजू शेट्टी सर बोला, आता आपण ऐकलंच असं त्यांचं वक्तव्य. लोणीकरांना लाज वाटली पाहिजे असं बोलत असताना लोणीकर ज्या भागातून येतात, मराठवाड्यातून येतात, त्या मराठवाड्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोदींच्या धोरणामुळे त्यांनी जे पाम तेल आयात केलं, पाम तेलावरचा आयात कर कमी केला, त्याच्यामुळं मोदी सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा 1200 रुपये कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन विकावा लागला. असं 65 लाख टन सोयाबीन मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी विकलं. त्याचं 7,500 कोटी रुपये केवळ या मोदी सरकारच्या धोरणामुळे तोट्यात झालं. हे एका पिकाचं मी उदाहरण सांगितलं. असं मी कांद्याचं, कापसाचं, हरभऱ्याचं अशा अनेक पिकांची उदाहरण आकडेमोड करून सांगू शकतोय. लोणीकर ज्यांचं नेतृत्व मानतात त्या देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पुन्हा आमचं सरकार आलं तर हमी भावाच्या वर 20% अनुदान देऊ असं म्हटलं होतं. त्याचे 7,500 कोटी रुपये ते शेतकऱ्यांना देणे लागतात. आणि मग हे सगळा हिशोब करा. एकदा लोणीकर मी तुमच्या गावात येतो, गावातल्या पारावर घोंगडं टाकून बसूया, शेतकऱ्याकडे मोदी सरकारचं आणि फडणवीस सरकारचं किती आले आणि शेतकऱ्यांचं फडणवीस आणि मोदींनी किती लुटलं याचा हिशेब करू आणि मगच
सगळ्या जगाला कळेल की कुणी कुणाला लुटलेलं आहे. लोणीकरांनी तोंड बंद करावं, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. एकीकडे सरकार आश्वासन देतं, आश्वासन पूर्ण करत नाही शेतकऱ्यांचं, आणि त्यानंतर अशी सरकारकडून या ठिकाणी आता आपण पाहतोय सरकार विरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांवर आगपाखड केली जाते. काय आपण एकंदरीत आपली याची पुढची भूमिका काय असू शकते? कालच आम्ही आणीबाणीला 40 वर्षे पूर्ण झाली, परंतु किमान आणीबाणी लादल्याबद्दल इंदिरा गांधींनी माफी तरी मागितली होती. ही एक प्रकारची अघोषित आणीबाणीच म्हणावी लागेल. आणि अशा पद्धतीनं सोशल मीडियावर पोस्ट केलं, त्याला तंबी द्या, कुणी विरोधात काही भूमिका घेतली त्याच्या पाठीमागे ईडी लावा, सीबीआय लावा, असले धंदे सध्या चालू आहेत. एकंदरीत सत्तेचा या लोकांना माज आलेला आहे. हा माज उतरवायला फार वेळ लागणार नाही. जी, आपली भूमिका काय असेल? आपण काय या संदर्भात काही अशा प्रकारची वक्तव्य लोणीकर करून देत किंवा अजून कुणी करून देत, आम्ही सहन करणार नाही. जशा तसं आम्ही त्याला उत्तर देऊ. जी, नक्कीच. धन्यवाद राजू शेट्टी सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतो या ठिकाणी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.